नागपूरच्या यशोधरा नगर परिसरात सोशल मीडियावरील एका साध्या हाय मेसेजमुळे दोन गटांमध्ये भीषण संघर्ष झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद पुढे मोठ्या भांडणात परिवर्तित झाल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे। यशोधरा नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी 18 मे रोजी सायंकाळी 5:30 वाजता माध्यमांना या घटनेची माहिती दिली। पोलीस संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून परिसरात शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे। आम्ही पेट्रोलिंग करत असताना माहिती मिळाली होती की आनंदनगर NIT ग्राउंड या ठिकाणी काही मुलांमध्ये भांडणे झालेली आहेत। त्या माहितीच्या आधारे माहिती घेत असताना अशी माहिती समोर आली की राणी दुर्गावती चौक येथे राहणारा इसम करण निमजे व त्याचाच मित्र अमित खडसे याचे त्याच्या मैत्रिणीच्या इन्स्टा ID वरून हाय मेसेज पाठवण्यावरून त्यांच्यामध्ये वाद झालेला होता। अमित खडसे हा राहणारा जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून सदर जो वाद झाला होता तो वाद मिटवण्यासाठी ते 16 मे रोजी आनंदनगर NIT ग्राउंड या ठिकाणी भेटण्यासाठी अमित खडसेला बोलावलं होतं। अमित खडसे हा त्याच्या इतर अन्य 3 मित्रासह सदर ठिकाणी आला होता। त्यावेळी करण निमजे व त्याचे इतर मित्र सदर ठिकाणी होते। सदर ठिकाणी त्यांचा वाद मिटण्याऐवजी त्यांच्यात आणखीन भांडणे होऊन दोन्ही गटातील आरोपींनी एकमेकांना मारहाण केली होती। त्यामध्ये रेहान शेख व अमित खडसे हे जखमी झाले होते। तसेच करण निमजेचा मित्र व रेकॉर्डवरील आरोपी शानू वैद्य हा देखील गंभीर जखमी झाला होता। सदर प्रकरणात पोलिसांनी तात्काळ घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर गुन्ह्यातील सर्व आरोपी निष्पन्न करून आरोपींविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे परस्पर विरोधी दाखल केलेले आहेत। सदर प्रकरणात सर्व आरोपी अटक केलेले आहेत। आरोपींना आज माननीय न्यायालयात हजर करून गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहोत। प्रथमदर्शनी वाद जो आहे तो हाय मेसेज पाठवण्यावरूनच झालेला आहे हे निष्पन्न झालेलं आहे। आणखीन तपास आम्ही करत आहोत। यामध्ये परस्पर विरोधी 2 गुन्हे दाखल झालेले असून एका प्रकरणात 4 व एका प्रकरणात 7 अशी 11 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये जर आणखीन आरोपी निष्पन्न झाले तरी त्याबाबत तपास करत आहोत। ब्युरो रिपोर्ट NTV 24 न्यूज नागपूर।